व्हॉट दे डोंट टीच यू ॲट हॉर्वर्ड नावाचं एक अप्रतिम पुस्तक आहे. व्हॉट दे डोंट टीच यू ॲट हॉर्वर्ड ते वाचलं पाहिजे. कोणा एकाची भ्रमणगाथा नावाचं गोनी दांडेकरांचं एक सुंदर पुस्तक आहे. कोणा एकाची भ्रमणगाथा निश्चित वाचले पाहिजेत. 3 लेखक पूर्ण वाचा, उत्कृष्ट करिअर करू शकाल. 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्ण वाचा, उत्तम करिअर करू शकाल. 2 मराठीतलं पहिलं करिअर गायडन्सचं पुस्तक आपले सगळ्यांचे आवडते लेखक कैलासवासी पु ल देशपांडे यांनी लिहिलं. पुस्तकाचं नाव 3 व्याख्यानं. त्यांनी ते रवींद्रनाथ टागोरांवरती लिहिलं. रवींद्रनाथ टागोर पूर्ण वाचा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण मराठी आहोत की घेतले वर्तन हे आम्ही अंधतेने असं सांगणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं समग्र वाङ्मय निश्चितपणे आपण वाचलं पाहिजे. सरकार मूर्ख आहे आणि त्यामुळे सावरकर नावाचं त्यांना खूप वावडं आहे. त्यामुळे सरकारी कार्यालयामध्ये सावरकरांची पुस्तकं मिळणार नाहीत. प्रायव्हेट लायब्ररीमध्ये तुम्हाला निश्चितपणे ती मिळतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण निश्चितपणे केलं पाहिजे आणि त्यांनी लिहिलेली पुस्तक वाचली पाहिजेत. आणि जे पुस्तक वाचल्यावरती कधीही डिप्रेशन येणार नाही, आत्महत्या सोडा, तुम्हाला कायम असं वाटत राहील की आपल्याला चांगलं यश मिळेल. जे पुस्तक म्हणजेच करिअर गायडन्स, ते भारतातलं नव्हे संपूर्ण जगातलं सर्वात चांगलं पुस्तक म्हणजे एक होता कारवर, लेखिका वीणा गवाणकर. संपूर्ण जगातलं सर्वात चांगलं करिअर विषयक पुस्तक एक होता कारवर, लेखिका वीणा गवाणकर. आणि पारधी नावाचं पुस्तक वाचा. पारधी नावाचं 1850 सालचे कायदे अजूनही या ठिकाणी आहेत. शिवसेनेनी कार्यक्रम आयोजित केलाय. शिवसेनेचे मी मनापासून आभार मानतो. शिवसेनेच्या आमदारांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला पाहिजे. 1850चा पारधी कायदा अजूनही आहे. म्हणजे एखादा मुलगा ब्राह्मण समाजात जन्मला तर त्यांनी फक्त शिक्षण घ्यायचं, किंवा एखादी मुलगी चर्मकार समाजात जन्मली तर तिने फक्त चपला शिवायचा. हे जसं चुकीचं आहे, त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट ऑफिशियली सांगतं की एखादा मुलगा किंवा मुलगी पारधी समाजामध्ये जन्मली तर ते क्रिमिनल आहेत. आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि महात्मा फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये हा कायदा आहे. शिवसेनेने एक केलं पाहिजे. हा कायदा बंद झाला पाहिजे. हा अत्यंत लांछनास्पद कायदा आहे. पारधी लेखक गिरीश प्रभुणे. आणि जे पुस्तक म्हणजे संपूर्ण जगातलं सगळ्यात चांगलं पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं नाव पॉप्युलॉन. लेखक हेनरी शॅरियर. याच्या 100 कोटी प्रती खपल्या. कुठल्याही पुस्तकाच्या 1000ही प्रती खपत नाहीत, 100 कोटी प्रती या पुस्तकाच्या खपल्या. जगात ज्यांनी करिअर केली त्यांनी शिक्षण घेतलं नाही. बिल गेट्स परीक्षेत नापास झाला होता. धोनी 12वी विथ क्रिकेट केलं नाही. सानिया मिर्झानी BA विथ टेनिस केलं नाही. तुकारामांनी MA विथ मराठी केलं नाही. ज्ञानेश्वरांनी MA विथ संस्कृत केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी MA विथ मिलिटरी सायन्स केलं नाही. सचिन तेंडुलकर 12वी पर्यंत शिकला नाही. पंडित भीमसेन जोशींनी कुठलाही कोर्स केला नाही. बिस्मिल्ला खान वाराणसीला कोर्स आहे, BA विथ शहनाई तो केला नाही. संबंध जगातला सगळ्यात हुशार आणि संबंध जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस वॉरेन बफे, त्यांनी शेअर मार्केटचा कोर्स केला नाही. ही यादी कितीतरी वाढवता येईल. ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांनी करिअर केली नाही. ज्यांनी करिअर केली त्यांनी शिक्षण घेतलं नाही. हात जोडून विनंती करतो की कृपा करून घरी जाऊन असं सांगू नका की किरण जोग आले होते, त्यांना सर्व 620 करिअरची माहिती आहे. त्यांनी सांगितलं की शिक्षण सोडलं तरी चालेल, अभ्यास केला नाही तर उत्तम, नापास झालं तर त्याहून उत्तम, नापास झालं तर कोटकरांचं आणि दीपक सावंतांचं नाव आम्ही संबंध जगात रोशन करू. मला असं म्हणायचं नाही, पण नक्की मला असं म्हणायचंय, ज्यांना कमी गुण मिळतात ते आणि तेच चांगली करिअर करू शकतात. याच्यावरती नापास विद्यार्थ्यांची गोष्ट नावाचं अरुण शेवतेंचं अप्रतिम पुस्तक आहे. जयंतराव साळगावकरांपासून अल्बर्ट आईन्स्टाईन पर्यंत सगळेजण नापास झाले होते. सगळ्यात चांगली करिअर कोणती? माझ्या मते आता सायन्समधली सगळ्यात चांगली करिअर इन नॅनो टेक्नॉलॉजी. लगेच लिहून घेऊ नका. आपल्या देशात कॉलेजेस नाहीत. का नाहीत? दर 5 वर्षांनी आपण आत्महत्या करतो, म्हणजे मतदान करतो, तेव्हा आपल्याकडे जे लोक मतं मागायला येतात त्यांना विचारा कॉलेजेस का नाहीत. कारण मंत्र्या संत्र्यांना हाऊ टू टेक एवढंच माहिती असतं. नॅनो टेक्नॉलॉजी या शब्दाचं स्पेलिंग देखील आमदार खासदारांना लिहिता येत नाही. 5 बोटामध्ये 5 अंगठ्या घालायच्या आणि बार मध्ये जायचं, याच्या पलीकडे ते काही करत नाही. ऑस्ट्रेलियात 6000 कॉलेजेस आहेत, ब्रिटनमध्ये 8000 कॉलेजेस, आपल्या देशामध्ये 25 कॉलेजेस आहेत. ही शर्मेची गोष्ट आहे. IITला कॉलेजेस आहेत, NCL पुण्याला आहे, BTech नॅनोटेक करता येतं.
नॅनो ऑपरेशन्स निर्माण होतील, हे फर्निचर जाईल, हे कपडे जातील, नॅनो कपडे येतील. नॅनो म्हणजे 1 मीटरचा 10 लाखावा भाग. मी निरंकारी आहे, मी अहंकारी नाही आहे, पण याला पहिली वाचा मी फोडली. मी लोकसत्तेत लेख लिहिला, नॅनो टेक्नॉलॉजी भारत अजून कोरडाच. हा अतिशय गंभीर प्रकार आहे. उद्या पाकिस्ताननी नॅनो रणगाडे तयार केले, आपल्या देशाची काय अवस्था होईल याचा विचार केला पाहिजे. बायोफिजिक्स माझ्या मते सगळ्यात चांगली करिअर आहे. बायोकेमिस्ट्री सगळ्यात चांगली करिअर आहे, रुईयामध्ये आहे. युनिव्हर्सिटीमध्ये खूप चांगल्या करिअर्स आहेत. कार्टून फिल्म मेकिंग चांगली आहे, त्याच्याहूनही चांगली आहे म्हणजे 3D ॲनिमेशन मधल्या करिअर्स. दापोलीमध्ये हॉर्टिकल्चरचा 1 वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स आहे, अप्रतिम कोर्स आहे. कॉमर्समधली मुलं सायन्सचे कोर्स, सायन्समधली मुलं कॉमर्समधले कोर्सेस करू शकतात. दापोली जवळ आहे. आपण अनेक जण कोकणातून येतो. सर्टिफिकेट कोर्स इन हॉर्टिकल्चर, सर्टिफिकेट कोर्स इन सेरिकल्चर, सर्टिफिकेट कोर्स इन ॲग्रिकल्चर, 1 वर्षाचे 3 कोर्स आहे. तुम्ही निश्चित करू शकता. क्लायमेटचा प्रश्न आहे, गेल्या वर्षी दुष्काळ पडला, क्लायमेटचा प्रश्न आहे. BSc क्लायमेट नावाची करिअर आहे. 110 विषयात MSc करता येतं, 150 विषयात कॉमर्सचं शिक्षण घेता येतं आणि 350 विषयात BSc तुम्हाला करता येतं. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कृपा करून मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा आग्रह धरू नका. 46 स्तरांनी तुम्हाला इंजिनिअरिंग करता येतं. डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन, महापालिका मार्ग, मुंबई VT या ठिकाणी या सर्व 46 स्तरांच्या इंजिनिअरिंगची माहिती मिळते. आणि डिपार्टमेंट ऑफ मेडिकल एज्युकेशन, सेंट जॉर्जेस हॉस्पिटल या ठिकाणी मेडिकलची माहिती मिळते. पालक तेवढी सुद्धा आणत नाहीत. एक छोटासा नियम तुम्हाला सांगितला पाहिजे. तुमच्यापैकी जी मुलं मुली 12वीची CET देतात त्यांना CET 200 पैकी 110 गुण मिळाले आणि तुम्ही चंद्रपूरच्या कॉलेजचा अर्ज भरला असेल तर ते गुण 125 कन्सिडर होतात. आणि नागपूरच्या मुलींनी मुंबईचा अर्ज भरला, 130 गुण मिळाले तर ते गुण 145 म्हणून कन्सिडर होतात. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. हे कोणीही करत नाही, कुठलाही पालक हे करत नाहीत. तहान लागल्यावरती विहीर खणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तुम्ही म्हणाल की हा माणूस सगळं सांगतोय पण आपण याला नंतर कॉन्टॅक्ट कुठे करायचं, तर माझा नंबर मी तुम्हाला दिला पाहिजे. 9820313368, 9820313368. सगळ्यात चांगल्या करिअर कुठे आहेत? जाधवपूर युनिव्हर्सिटीमध्ये भारतातल्या सगळ्यात चांगल्या करिअर आहेत. जाधवपूर युनिव्हर्सिटी, BSc ज्यूट ही करिअर माझ्या मते सगळ्यात चांगली आहे. आणि ज्यूट नाही, BSc ज्यूट सगळ्यात चांगली आहे. JNU मध्ये सगळ्यात चांगल्या करिअर आहेत. BSW मानखुर्दला कोर्स आहे, अप्रतिम कोर्सेस आहेत, अप्रतिम. ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये खूप चांगल्या करिअर आहेत. माझी आई आता हयात नाही, पण माझी आई सांगायची की किरण 16 विद्या आहेत आणि 64 कला आहेत, पण 65वी कला म्हणजे थापा मारण्याची कला, म्हणजे जाहिरात कला. त्याचे कोर्सेस आहेत, म्हणजे थापा मारण्याचे नाही, जाहिरात कलेचे. सेंट झेवियर्समध्ये आहेत. आणि बॅचलर ऑफ जर्नलिझम पुण्याला आहे. ऍडव्हर्टाइजमेंट मधले कोर्सेस सोमैया कॉलेजमध्ये, अनेक ठिकाणी हे कोर्सेस आहेत. थंडा मतलब हे तुम्ही लगेच सांगितलं, याचं कारण संपूर्ण वेळ तुमच्यावरती हे आदळलेलं असतं. मराठी माणसांनी ठरवलेलंच आहे, पैसे मिळवण्याचं काम आपल्याला पटेल वा ना पटेल, पटेल शहा नावाच्या लोकांनी करायचं. आपण सांगून येते ती याद नाही आणि मागून मिळते ती दाद नाही. तुम्ही दाद दिलीत, मी तुमचा आभारी आहे. आपण 1 तारखेला पगार मिळणारी, शक्यतो कमी पगाराची बँकेत मिळाली तर जास्ती चांगली गव्हर्नमेंट मधली नोकरी करायची, असं मराठी माणसांनी ठरवलेलं आहे. पण मित्रहो, मी तुम्हाला एक सांगितलं पाहिजे की सगळ्यात चांगली करिअर म्हणजे करिअर इन शेअर मार्केट. 3 महिन्याचा फक्त कोर्स आहे, 3 महिन्याचा. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, दलाल स्ट्रीट VT या ठिकाणी पार्ट टाइम कोर्स आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, दलाल स्ट्रीट VT या ठिकाणी पार्ट टाइम कोर्स आहे. मुळात आपण करिअर करतो म्हणजे काय करतो? आई वडील सांगतात ना, स्वतःच्या पायावर उभे राहा, स्वतःच्या पायावर उभे राहा. आम्ही डोंबिवलीचे लोक दुसऱ्याच्या पायावरती उभं राहून प्रवास करतो, VT पर्यंत जातो, मग संध्याकाळी हास्य उश्य करत घरी येतो, मग आ आ आ कुंकू वगैरे अशा तऱ्हेची काहीतरी मालिका बघतो, मग जेवतो, मग बॉम्बस्फोटाची चिंता करतो, मग झोपतो, मग सरकारला शिव्या देतो, मग सकाळी परत उठतो आणि 4थी सीट मिळाली तर देवाचे आभार मानत VT पर्यंत जातो. मग 60व्या वर्षी आपण पुष्पगुच्छ होऊन रिटायर्ड होतो आणि मग आपण एक दिवस कैलासवासी होतो. अशी काहीतरी भयंकर करिअर आपण करतो.
मग मुळात करिअर करायची कशी? 2 राज्यांनी मार्ग दाखवला, पंजाब आणि केरळ. भारतामध्ये 24 राज्य आहेत, 9 केंद्रशासित प्रदेश आहेत. 2 राज्यांचं पर कॅपिटा इन्कम सगळ्यात जास्ती आहे. तिथे आई मुलांना सांगते, बेटा 5वी 6वी नापास झालास तरी चालेल, लस्सीचं दुकान टाक, कॅनडामध्ये टाक. GRE टॉफेल नावाची परीक्षा आहे. ही परीक्षा दिल्याबद्दल मला GRE टॉफेलनी नेहमी मला वाटतं की किरण जोग नावाच्या माणसाला त्यांनी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त केलं पाहिजे. त्यांना बिचारांना माहीत सुद्धा नसेल की डोंबिवली नावाच्या गावामध्ये हा माणूस हे काम करतोय. GRE टॉफेल ही परीक्षा न जाणे तुम्ही काय काय परीक्षा देता. प्लास्टिक इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग, ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, मिलिटरी इंजिनिअरिंग, मेट्रोलॉजिकल इंजिनिअरिंग, मेडिकल मधल्या 30 तरह काय काय करता. GRE टॉफेल दिली की भलं होतं आणि भलं होण्यासाठी अभ्यास करण्याची गरज नाही. GRE टॉफेल दिली की निश्चित भलं होतं. GRE टॉफेल दिली तर 40 लाख रुपये स्कॉलरशिप मिळते. तुम्ही शुद्धीवरती आहात, मीही शुद्धीवरती आहे, संध्याकाळ झालेली असली तरी. तर 40 लाख रुपये स्कॉलरशिप मिळते. सॅट ही करिअर आहे, अप्रतिम करिअर आहे. 12वी नंतर सॅट ही अप्रतिम करिअर आहे. 40 लाख रुपये स्कॉलरशिप मिळते. कॉमर्स मधल्या करिअरमध्ये MBA लॉजिस्टिक केलं तर अतिशय उत्कृष्ट करिअर आहे. MBA लॉजिस्टिक अत्यंत उत्तम करिअर आहे. मोबाईल रिपेरिंग मध्ये सगळ्यात चांगल्या करिअर आहेत. 10 रुपये में छोटा रिचार्ज अब कह सकते हैं ना, आय लव्ह यू टिंग टिंग. ही जाहिरात तुम्ही ऐकली असेल. मोबाईल रिपेरिंगचं छोटंसं दुकान काढून तुम्हाला 40,000 रुपये निश्चितपणे पगार मिळू शकतो. पण हे आपण करत नाही, हा त्याच्यातला दुर्दैवाचा भाग आहे. मला पत्र येतात, खूप मोठ्या प्रमाणावरती पत्र येतात. पत्र जर मुलाचं असेल तर विचारलेलं असतं, 1 कोटी पगार देणाऱ्या मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करायची आहे, काय करू सांगा. आणि पत्र जर मुलीचं असेल तर विचारलेलं असतं की बबिता व्हायचंय किंवा शर्मिला टागोर व्हायचंय, काय करू सांगा. तुमच्या चेहऱ्यावरून मी घेतलेली शर्मिला टागोर आणि बबिताची नावं तुम्हाला आवडली आहेत असं दिसत नाही, पण आमच्या वेळेला त्या होत्या. प्रत्येकाची शर्मिला वेगळी असते, तेव्हा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बदलून घ्या. करीना, करिश्मा, मल्लिका, समीरा वगैरे. पण तुम्हाला एक सांगितलं पाहिजे की शर्मिला टागोरचा एक ड्रेस शिवायला जेवढं कापड लागतं तेवढ्या कापडात मल्लिकाचे 2, करीनाचे 4, मलाइकाचे 10 आणि राखीचे 20 ड्रेस शिवून होतात. सरकार सांगतं ना, बचत करा बचत करा. हल्लीच्या मुलींनी कपड्याची बचत करायची ठरवलेली आहे. हल्ली मी फॅशन टेक्नॉलॉजी, टेक्सटाईल वगैरे सांगत नाही, कारण अन्न, वस्त्र, निवारावरती पूर्वी जोर देऊन भाषण करायचो. हल्ली मला फक्त अन्न आणि निवारा महत्वाचं वाटतं, कारण काही काळांनी माणसाला वस्त्राची गरज लागेल की काय अशी मला भीती वाटायला लागलेली आहे. अनेक विषयात BA करता येतं. BA विथ जैनिझम, BA विथ हिंदुइझम, BA विथ ख्रिश्चॅनिटी. अनेक विषयांमध्ये तुम्हाला करिअर करता येते. सायकोलॉजीमध्ये 16 विषयांमध्ये तुम्हाला निश्चितपणे करिअर करता येते. सगळ्यात महत्वाचा भाग सांगतो आणि थांबतो. प्रत्येक वेळेला मला काउन्सिलर म्हणून विचारलं जातं, स्त्रियांसाठी करिअर कोणत्या आणि पुरुषांसाठी कोणत्या, या न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतो आणि थांबतो. त्याच्या आधी एक महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे की संपूर्ण स्त्री जातीविषयी पूर्ण आदर आहे, पण त्यांच्या 2 अत्यंत आवडीच्या गोष्टी असतात. जगामध्ये जेवढ्या महिला आहेत आणि आज मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत, त्यांना असं वाटतं की त्या स्वयंपाक चांगला करतात आणि त्या दिसायला सुंदर आहेत. कुठलीही जगात स्त्री तुम्हाला सांगणार नाही स्टेजवरती येऊन की ती अत्यंत कुरूप आहे आणि वाईट आहे. आता वस्तुस्थिती काय आहे ती बघूया. 95% कॉस्मॅटॉलॉजी इंडस्ट्री पुरुष चालवतात, स्त्रिया नाहीत. आणि संपूर्ण जगामध्ये जेवढी हॉटेल्स आहेत त्या सर्वच्या सर्व हॉटेलमध्ये जेवढे कुक आहेत, कुक म्हटलं की चांगलं वाटतं, आचारी म्हटलं की जरा कस्त वाटतं, शिंपी म्हटलं की जरा कस्त वाटतं, फॅशन डिझायनर म्हटलं की चांगलं वाटतं. तर जेवढे कुक आहेत सर्वच्या सर्व जेंट्स आहेत. आणि आपलं पुरुषांचं सगळ्यात आवडीचं फील्ड म्हणजे वेट लिफ्टिंग, व्यायाम करणं. ऑलिम्पिक पासून एशियाड पर्यंत भारतातर्फे जितके जण ऑलिम्पिक पर्यंत वेट लिफ्टिंग मध्ये भाग घेतात सर्वच्या सर्व महिला आहेत, एकही जेंट्स नाही. आणि डोकं कोणाला असतं, इट इज प्रूव्ड. याच्यावरती लमॉनने अंक काढला, वॉशिंग्टन पोस्टने अंक काढला. 80% डोकं, डोक्याचा 80% भाग हा स्त्रियांना आणि स्त्रियांनाच असतो. आम्ही पुरुष मूर्ख आहोत
दारुडे आहोत किंवा अहंकारी आहोत हे मोकळेपणे मान्य केलं पाहिजे. मोकळेपणे जम्मू पासून कन्याकुमारी पर्यंत सर्व रिझल्ट मी घेऊन बसतो. कुठल्याही परीक्षेत गेल्या 20 वर्षात मुलगा पहिला आला अशी उदाहरणं 20% आहेत आणि मुलगी पहिली आली अशी 80% उदाहरणं आहेत. याला कुठेही अपवाद नाही. मोकळेपणे स्त्रियांचं अभिनंदन केलं पाहिजे. मित्रहो, काय चाललंय या देशामध्ये? अरे मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होतात, आमची माणसं मरतात. तुम्हाला 30% स्त्रियांना राखीव जागा आहे, तुम्ही MA विथ मिलिटरी सायन्स करू शकता. दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट होतात, आमचे लोक गप्पा बसतात. अक्षरधाम मंदिरावरती हल्ला होतो, हे गप्पा बसतो. दहशतवाद वाढलेला आहे. करिअर काही फक्त पैसे मिळवण्यासाठी करायचे नाहीये. मुंबई आणि दिल्लीवरती नाही, शिवसेनेच्या कार्यक्रमात आग्रहाने सांगितलं पाहिजे की इस्लामाबाद वरती देखील भगवा फडकला पाहिजे. तर आणि तरच दहशतवादाचा प्रश्न मिटेल. पुन्हा एकदा या देशाला चांगले दिवस येतील. पुन्हा एकदा हा देश सुजलाम सुफलाम होईल. शेतकऱ्यांना शेताला पाणी मिळेल, शेतमजुरांच्या हाताला रोटी मिळेल, कामगारांना पगार मिळेल, महिलांना सन्मान मिळेल. ब्रह्मदेशापासून अफगाणिस्तानपर्यंत अखंड भारत निर्माण होईल. डॉक्टर हेडगेवारांचं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वप्न साकार करूया. त्यासाठी करिअर करूया. त्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जोग सरांनी दिलेलं भाषण आणि जी काही माहिती किंवा मार्गदर्शन आपल्याला केलं ते ऐकून माझी खात्री आहे इथे उपस्थित असलेल्या तरुण वर्गाला निश्चितच आता चाकोरी बाहेरची अनेक क्षितिज खुणावू लागलेली आहेत. आता 5 मिनिटांची विश्रांती आपण घेणार आहोत आणि विश्रांती नंतर लगेच भेटतोय माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांची प्रकट मुलाखत ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी कालपासून आपण सर्वच जण उत्सुक आहोत. मुलाखतीचा हा कार्यक्रम 5 मिनिटांच्या विश्रांतीनंतर लगेच सुरू होईल याची कृपया नोंद घ्या. 8:05 मिनिटांनी मुलाखत सुरू होणार आहे. फोटोग्राफी ते राजकारण ह्या विषयावर माफ करा 8:05 असताना मुलाखत सुरू होणार आहे याची कृपया नोंद घ्यावी. फोटोग्राफी ते राजकारण ह्या विषयावर त्यांच्याशी चर्चा करणार आहेत भटकंतीची मनापासून आवड असलेले एक चतुरस्र नट श्री मिलिंद गुणाजी. धन्यवाद. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. माननीय श्री उद्धवजी ठाकरे आणि श्री मिलिंद गुणाजी यांचं सभागृहात आगमन झालेलं आहे. डॉक्टर दीपक सावंत यांना पुढील कार्यक्रमाचे सूत्र सोपवण्यासाठी मंचावर मी त्यांना आमंत्रित करते. डॉक्टर दीपक सावंत. सर्वात प्रथम मी विनंती करीन की जे कोणी ऑडिटोरियममध्ये आहेत त्यांनी कृपया स्थानापन्न व्हावं. आजचा हा कार्यक्रम आहे तो 2 दिवसांचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला होता. मुलांना करिअर गायडन्सद्वारे मार्गदर्शन मिळावं, पण हे मार्गदर्शन मिळताना त्यांना सोप्या सुटसुटीत भाषेमध्ये ते मिळावं. तसंच मुलं आत्महत्या का करतात हा एक प्रश्न आपल्या समाजापुढे होता. तर त्याचं देखील काल आपण चर्चात्मक संवाद ऐकलात, परिसंवाद ऐकलात. आणि आता जे आपण मध्यंतराच्या काळामध्ये किंवा त्याच्यापूर्वी जे महाराष्ट्राचं अभिमान गीत ऐकलं ते अभिमान गीत स्वरबद्ध करणारे कौशल इनामदार यांचा अतिशय उत्कृष्ट असा इंटरव्ह्यू देखील ऐकलात. आज मी आपल्या समोर आमंत्रित करतोय शिवसेनेचे कार्याध्यक्ष आदरणीय
उद्धवजी ठाकरे साहेब आणि मिलिंद गुणाजी यांना आपण टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय उद्धव साहेबांचं आणि मिलिंद गुणाजींचं स्वागत करूया. मी आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय उद्धव साहेबांना विनंती करीन की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये आपण पुष्प अर्पित करावीत. तसंच मिलिंद गुणाजी यांना देखील मी विनंती करीन. छत्रपती शिवाजी महाराज की. फोटोग्राफी ते राजकारण खरोखरच एक वेगळा विषय आहे. हा विषय मी का निवडला? कारण उद्धव साहेबांचे इंटरव्ह्यू बरेच झाले. वेगवेगळ्या चॅनेल्सवरती आपण त्यांना पाहिलं असेल. पण खरोखर उद्धव साहेब काय आहेत, त्यांचं निसर्गावरती किती प्रेम आहे, त्यांना वन्य प्राण्यांविषयी काय वाटते, हे मी एका वाक्यात सांगतो. आज आपण टीव्हीवरती ऍडव्हर्टाईज पाहतो 1411 टायगर्स राहिलेले आहेत आणि मग एक छोटा कब येतो घाबरलेल्या अवस्थेत आणि तो परत जातो, त्या गुहेमध्ये लपून बसतो. पण हा कब कसा वाचवावा हे उद्धव साहेबांनी मला आठवते की 8 ते 10 वर्षापूर्वी सांगितलं होतं. सेव्ह टायगर प्रोजेक्ट आणि त्याचे डायरेक्टर राजेश गोपालजींना हे त्यांनी 10 वर्षापूर्वी सांगितलं होतं आणि सातत्याने या विषयावरती ते आग्रही होते. त्यांचा एकच संदेश होता की फॉरेस्ट गार्ड वाचला तर वाघ वाचेल. ही कल्पना देखील कोणाच्या मनात आली नाही, कारण वाघांचं संरक्षण करणारा जर फॉरेस्ट गार्ड जर असुरक्षित असेल तर तो वाघ कसा वाचवेल. त्यामुळे त्यांनी अनेक गोष्टी त्यांच्यासाठी केल्या, त्या आपण या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ऐकणार आहोत. हा एक विषय झाला. त्या फॉरेस्ट गार्ड विषयी त्यांना किती सहानुभूती आहे, किती ते आपलेपणाने त्यांना वागवतात, त्यांच्या सुखादुःखात किती समरस होतात, हे देखील आपण आजच्या इंटरव्ह्यूमध्ये ऐकणार आहोत. इतकंच नाही, शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर आपल्याला सर्वांनाच माहिती आहेत. प्रत्येकाच्या घरी जाऊन जवळजवळ माननीय उद्धव साहेबांनी त्यांना भेट दिली, त्यांचं सांत्वन केलं. पण हे सगळं करत असताना ते मेळघाटमधली आणि वाडामोखाडामधली कुपोषित बालकं देखील विसरले नाहीत. आदिवासी लोकांचा देखील त्यांना विसर पडला नाही. तर असे हे उद्धव साहेब यांची एक वेगळी ओळख या समाजाला मिळावी, आपल्या सर्वांना मिळावी म्हणून आजचा हा उपक्रम राबवला आहे, हा अट्टहास केलेला आहे आणि त्याला आदरणीय उद्धव साहेबांनी होकार दिला. म्हणून मी सर्वात प्रथम त्यांचे आपल्या सर्वांच्या वतीने माझ्यातर्फे त्रिमितीतर्फे त्यांचे आभार मानतो. मग उद्धव साहेबांचा इंटरव्ह्यू घेणार कोण? तेवढाच ताकदीचा माणूस पाहिजे. कारण वाघाविषयी प्रश्न विचारणार म्हणजे वाघासारखा माणूस पाहिजे ज्यांनी 100 चित्रपट पूर्ण केले आहेत. आणि खरं म्हणजे हा इंटरव्ह्यू नाहीये, या आहेत 2 मित्रांमधल्या गप्पा. बरोबर आहे ना मिलिंदजी? एक्झॅक्टली. 2 मित्रांमधल्या गप्पा आहेत त्या. आणि खरोखरच मिलिंद गुणाजी यांच्याविषयी तुम्हाला ओळख करून द्यायला नको. डिस्कव्हरी ऑफ महाराष्ट्र आणि अनेक चित्रपटांमधून देवदासमधली भूमिका आपल्या लक्षात असेलच, अनेक सिरियल्समधनं आहेत. आणि हे असं व्यक्तिमत्व आज उद्धव साहेबांशी प्रेमाने गप्पा मारणार आहेत, उद्धव साहेबांच्या संवेदना उलगडणार आहेत. आपल्या आणि उद्धव साहेबांच्या मध्ये आणि मिलिंदजींच्या मध्ये मी जास्त वेळ राहू इच्छित नाही, तर आपण सुरुवात करूया. फोटोग्राफी ते राजकारण. धन्यवाद.
नमस्कार पार्लेकर मित्रांनो आणि मैत्रिणींनो. आज उद्धवजींचा इंटरव्ह्यू म्हणण्यापेक्षा आम्ही गप्पाच मारणार आहोत. आणि एक मित्र म्हणून फार वर्षांपासून मी उद्धवजींना ओळखतो. अतिशय अगदी साधं व्यक्तिमत्व. आम्ही म्हणजे बेसिकली मी जेंटलमन ज्याला म्हणतो असं जेंटलमन माणूस. हा माणूस राजकारणात कसा आला आम्हालाही कोडं होतं. उत्कृष्ट छायाचित्रकार आणि अत्यंत संवेदनशील माणूस. अशा अनेक रूपं त्यांची आम्ही अगदी जवळून पाहतोय. आणि मला आनंद होतोय की ती रूपं जास्ती तुमच्यासमोर उलगडून दाखवायला मला मजा वाटेल, आनंद वाटेल. आणि आमचे काही मित्र आलेत, जगदीश माळी, रामनाथकर वगैरे, रवी जसरा. या सगळ्यांच्या समोर आम्ही जे उद्धवजी बघितलेत ते तुमच्यासमोर होईल तेवढं आम्ही उलगडून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थात त्याच्यात छायाचित्रापासून ते राजकारणापर्यंत विषय आहे. माझा कल जास्ती छायाचित्र आणि पर्सनल ॲस्पेक्ट्सवर राहील. कारण मी जास्ती कुतूहल दाखवलं राजकारणाच्या बाबतीत तर मला खात्री आहे की उद्धवजी कुठे थांबवायचं ते स्वतःच थांबवतील मला. पण मी प्रश्न विचारणार आहे. तर उद्धव, तू जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकलास, पण मग तू कमर्शियल फोटोग्राफी का नाही केलीस? म्हणजे हा व्यवसाय म्हणून का नाही स्वीकारलास? मिलिंद, तू सुरुवात केलेली आहेस आणि थोडक्यात सांगितलं की तू माझ्या फोटोग्राफीबद्दल जास्त विचारशील, राजकारणाबद्दल कमी. मला हरकत नाही, पण राजकारणाबद्दल जर का तू जास्त रस दाखवलास तर उद्या तुझ्या नावानेच बातमी येतील. मिलिंद गुणाजी यांचा राजकारणात प्रवेश, म्हणूनच मी घाबरलोय. आणि मग एकदा प्रवेश केला का वेश बदलावं लागेल. मला पण तू टाळलास प्रश्न. म्हणजे तू सांगितलं मी थांबलो आता बोल. ओके. हा, काय विचारलं होतं? की तू जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकून नंतर कमर्शियल आर्टिस्ट म्हणून पुढे व्यावसायिकरित्या काम नाही का केलंस? मुळामध्ये मी असं मानतो की आमचं घराणं हे कलाकार. स्वतः शिवसेना प्रमुख, एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार, आणि त्यांचाच मी मुलगा. मी शाळेमध्ये असतानाच ठरवलं होतं की मला जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये जायचंय. तिकडे 5 वर्षाचा कोर्स पूर्ण केला अप्लाइड आर्टचा, जाहिरातीचा. आणि त्याच्यानंतर काही काळ मी जाहिरातींचं काम सुद्धा केलं. झालं असं की तो जो संपूर्ण काळ होता, 80-85 सालातला तो काळ होता, शिवसेना प्रमुख हे संपूर्णपणे संघर्ष आणि शिवसेना हे नातं मला वाटतं अतूटच आहे. आणि तेव्हा हा संघर्ष चालू असताना मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिक हे प्रकाशन दर आठवड्याला आजही होतं. आणि मुख्यतः शिवसेनेवरती जे आरोप केले जायचे त्यांना उत्तर बाळासाहेब त्या मार्मिकमध्ये द्यायचे. आठवड्यातनं एकदा हे प्रकाशित होणार, म्हणजे दर गुरुवारी प्रकाशित होतंय. एकदा गुरुवारी गेल्या आठवड्यातल्या आरोपांचा फडशा पाडल्यानंतर पुन्हा शुक्रवारी नवीन आरोप आहेत. मग त्याचा फडशा पाडायला दैनिकाची गरज लागली. आणि मग दैनिकाची जबाबदारी मी घेतली. ती दैनिकाची जबाबदारी घेतल्यानंतर हे जाहिरात सगळं बाजूला पडलं. आणि मग ते जाहिरातीचं माझं एजन्सी होती चौरंग, ती बंद करून मी सामन्याच्या ऑफिसमध्ये बसायला लागलो. बरोबर. आता जे स्कूलमधले किंवा उद्धवजींचे एक सिनियर, त्यांचं आपण मुलाखत बघू. ते उद्धवजींबद्दल काय बोलतायत. काकूबाई नाव आहे त्यांचं. मेरा नाम काकूबाई है और हमारा बिजनेस है फोटोग्राफिक मटेरियल का. तो उनका एक राजनीतिक तौर पर तो आज सारी दुनिया उन्हें अच्छी तरह पहचानती है. और उसके बारे में मैं कुछ कहूँगा तो अलग से कहूँगा कुछ, लेकिन मेरे लिए वो एक कैसे अच्छे इंसान हैं, कैसे अच्छे फोटोग्राफर हैं, कैसे अच्छे नेचुरलिस्ट हैं, वो मेरे अनुभव में ज़्यादा आएगा. क्योंकि हमारा जो इंटरेक्शन है उस लेवल पर ज़्यादा होता है. और एक मैं जरूर बताऊं कि 30 साल पहले जब वो एक विद्यार्थी के तौर पर जेजू स्कूल ऑफ आर्ट से हमारे यहाँ कस्टमर बन के आते थे, तो काफी समय तक हमें पता नहीं लगा कि वो बाला साहब के बेटे हैं. और उन्होंने कभी अपने आप में नहीं बताया. कुछ समय के बाद जब हमें मालूम पड़ा तो हमने उनको पूछा तो उन्होंने बताया बराबर है, लेकिन काकूबाई
मैं आपका कस्टमर हूं और मैं एक विद्यार्थी हूं और वो हिसाब से मैं आपके यहाँ आ रहा हूं, तो हमें बड़ी एक तरह से खुशी भी हुई, ताज्जुब भी हुआ कि उस समय उन्होंने कभी भी हमें अपनी कुटुंब के रिलेशन से इम्प्रेस करने की कोशिश भी नहीं की। और बाद में तो हमारा ये परिचय बढ़ता गया, उनका फोटोग्राफी का शौक बढ़ता गया और फिर उनका वाइल्ड लाइफ फोटोग्राफी में जब इंटरेस्ट लेना शुरू किया तो काफी समय हम उनके साथ में हमें मौका मिला साथ में वाइल्ड लाइफ में जंगलों में जाने का, और ज्यादातर टाइगर रिजोर्ट में काफी बार हम साथ में गए, इवन गिर में खास करके लायन की फोटोग्राफी के लिए भी साथ में गए। और वहां हमें जो अनुभव हुआ कि वो जब भी हमारे साथ होते हैं तो एक आम इंसान होते हैं, कभी भी वो अपने जीवन में राजनीतिक के तौर पर या एज ए पॉलिटिशियन क्या है वो कभी हमें उसका अनुभव नहीं होने दिया। और इसीलिए शायद मेरे जैसे इंसान को जब भी उनके साथ गया तो आई वॉज ऑलवेज एट ईज। कभी ऐसा नहीं लगे कि हम कोई बड़े नेता के साथ जा रहे हैं या तो जिनका पावर है, पोजीशन है, वो कभी फील नहीं हुआ। और इसको छोड़ के भी जब हम देखते हैं उनका नॉलेज है फ्लोरा और फौना के बारे में, माने ऐसे ही नहीं है कि किसी को दिखाने के लिए वो फोटोग्राफी कर रहे थे, खुद स्टडी करेंगे, वहां जो बर्ड्स हैं, जो पेड़ हैं, बाकी जो वन्य जीवन है उसके बारे में भी उनकी जानकारी बहुत अच्छी रहती थी। और वो 3 दिन 4 दिन हम जब बाहर रहते थे तो हमारे लिए जंगल और जंगल के जो पशु पक्षी हैं वही एक इंटरेस्ट रहता था। कभी भी कोई पॉलिटिकल या किसी के बारे में कोई बात, माने एक अलग ही माहौल बनना रहता है। अभी भी 30 साल के बाद अभी भी हम लोग 1 महीने पहले बांधवगढ़ टाइगर रिजर्व में साथ में थे, तो 30 साल पहले के उद्धव भाई और आज के उद्धव भाई में मुझे कोई ह्यूमन लेवल पर कोई भी फर्क नहीं दिखा। और मुझे लगता है कि वही उनकी बहुत बड़ी बात है। और कभी कभी मैं ये भी सोचता हूं कि पॉलिटिकल लेवल पर यहां तक पहुंचने के बाद भी अपना जो एक मानवता का जो लेवल है, ह्यूमन लेवल है, वहां किसी को भी जो अगर कोई उसको जाने नहीं कि ये कौन है तो उन्हें कभी ऐसा नहीं लगेगा कि मैं एक टिपिकल पॉलिटिशियन से मिल रहा हूं और जिनका इतना सम्मान है, इतना पावर है। अगदी खरी गोष्ट आहे आणि मी पर्सनली अगदी वर्षानुवर्ष उद्धवजींना ओळखतोय। मी उद्धव खरंच तुला विचारू इच्छितो, हा साधेपणा तुझ्यात कुठून आला? म्हणजे हा जो नम्रपणा आहे, साधेपणा आणि ॲब्सोल्यूट जेंटलमन ज्याला म्हणतात असं तुझं व्यक्तिमत्व आहे आणि एवढी पॉवर सगळी असताना पण तू, मी बघितलंय स्वतःच्या डोळ्यात की घरी आलेल्या माणसाला तू दारापर्यंत सोडायला जातोस, म्हणजे हे सगळं। आणि इव्हन असं बऱ्याच वेळा बघितलं अत्यंत संयम, राग तुला आलेला मी फार क्वचित बघितलाय। रश्मी वहिनीने बघितलं असेल तर माहित नाही, पण मी तरी फार रेअरली बघितलेलं आहे। त्यामुळे असं हे कुठनं आले सगळे गुण? मुलामध्ये आई वडिलांचे गुण येतात आणि मला असं वाटतं की हा संस्कार माझ्या माचा आहे। संस्कार अतिशय महत्वाचे, हे कळलंच असेल तुम्हाला। आता फोटोग्राफी मधले 2 ऍस्पेक्ट्स, एक वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ज्याच्याबद्दल तू माहिर आहेस, आणि वाघ किंवा माहिर म्हणजे कदाचित असं वाटतं की जंगलात गेल्यानंतर माहेरी आलोय। क्या बात आहे, असं रश्मी म्हणते, मला नाही वाटत। उद्धवची एक गंमत आहे की कोट्या करणे, इतका जबरदस्त कोटेबाजपणा किंवा सटल ह्युमर मी फार कमी लोकांत बघितलंय। आत्ताचीच गंमत सांगतो, आता मी किल्ला करायला गेलो होतो वसई आणि याचा अर्नाळ्याचा, तर मी एक SMS केला की अरे मी आता पालघरला चाललोय। त्याचा इमिजिएट SMS होता, आधी स्वतःच्या घरी जा। किंवा आता एक सिरियल आली होती कलर्सची, मी त्याला म्हटलं अरे कलर्सची सिरियल आहे आणि 25 दिवस मागतायत, त्यामुळे मला किल्ल्यांचं कसं करणार? त्याने मला सांगितलं बाबा कर, तू कलर्स कर, नुसतं ब्लॅक अँड व्हाईट करू नकोस, नाही तर सेपियात जाशील। सेपिया म्हणजे जे जुने पिक्चर होते ना ते त्या काळात जाशील। म्हणजे हा अतिशय सटल सेन्स ऑफ ह्युमर जो आहे तो कमालीचा आहे। आणि मला सांग, हे तू जंगलात हिंडतोस, वाघ, वाईल्ड ॲनिमल्स, बाकी सगळ्या प्रकारचे प्राणी, याची तुला कधी भीती वाटत नाही का? किंवा तुला कधी त्रास दिलाय का त्यांनी? कदाचित आता असं तुम्हाला वाटेल की मी काहीतरी बोलायचं म्हणून बोलतोय, पण जर का तुम्ही जंगलामध्ये फिरलात तर तुम्हाला असं वाटेल की
ज्याला माणुसकी म्हणतो, आता माणुसकी शब्द जंगलात कसं न्यायचं मला माहिती नाही, पण तो शहरापेक्षा जंगलात जास्त आहे. आणि त्रास मला जंगलापेक्षा शहरामध्ये जास्त होतो असं वाटतं. क्या बात आहे. माणसांचाच जास्ती त्रास होतो, फॅक्ट आहे. आणि फॉरेस्ट आणि याच्या सारखंच तुझं एक दुसरं, त्याच्यात मी आय वॉज व्हेरी लकी की मी यांच्याबरोबर होतो. एरियल फोटोग्राफी, हेलिकॉप्टरमधनं जे आम्ही जवळजवळ 100 किल्ले केले आणि त्याचं पुस्तक आता येतं 1 मेला. तर ते सोपी नसतं, लोकांना सोपं वाटतं तसं नाही, अत्यंत धोकादायक प्रकरण असतं ते. त्याच्याबद्दल जरा तुझे अनुभव सांग ना. म्हणजे त्याचा तुझा एकदा पट्टा सुटला होता आणि तू जवळजवळ मरता मरता वाचला होतास वगैरे गोष्टी मला माहिती आहेत. मरता मरता वगैरे नाही, पण एक वेळ असतं. मगाशी जो प्रश्न विचारला, प्राण्यांचे फोटो काढताना भीती वाटत नाही का, आणि तसंच एरियल फोटोग्राफी करताना भीती वाटत नाही का. हातामध्ये कॅमेरा असल्यानंतर खरंच मला असं वाटतं की भीती हा शब्द मनात राहतच नाही. आणि हेलिकॉप्टरमधनं सुरुवातीच्या दिवसांमध्ये, कारण ही एरियल फोटोग्राफी आपल्याकडे गोपाळ बोधे एक आहेत, ते एक अतिशय चांगली फोटोग्राफी करतात. परंतु फोटोग्राफी करायची कशी, कारण एक तर साधनं फार अत्यंत मोजकी आहेत. त्याच्यानंतर हे प्रत्यक्ष फोटोग्राफीपेक्षा ती जी संपूर्ण द्राविडी प्राणायाम करावा लागतो, दिल्लीच्या परवानग्या वगैरे, हे जास्त त्रासदायक आहे. आणि मग जेव्हा ह्या सगळ्या दिव्यातनं बाहेर पडलो आणि प्रत्यक्ष फोटोग्राफीला सुरुवात केली, माहिती काहीच नव्हती. आधी ज्या वेळेला एअरपोर्टला गेलो तेव्हा बघितलं ते हेलिकॉप्टर म्हणजे हेलिकॉप्टर की रिक्षा, कारण दरवाजेच नव्हते, दरवाजे काढून खाली ठेवलेले. आतमध्ये बसायला गेलो, माझ्या गळ्यामध्ये 7 कॅमेरे होते, कारण कोणता कॅमेरा आणि लेन्स आधी एरियल फोटोग्राफी केली नव्हती, वापरल्यानंतर कळणार होतं. बसायला गेल्यानंतर मुंबईमध्ये जेव्हा आपण फोटोग्राफी करतो तेव्हा नेव्हीचे एक ऑफिसर आपल्यासोबत हेलिकॉप्टरमध्ये असतात, आणि मुंबईच्या बाहेर जेव्हा करतो त्यावेळेला दिल्लीतनं एअरफोर्सचा एक अधिकारी आपल्यासोबत येतो. तर तेव्हा एअरफोर्सचे अधिकारी बरोबर आले होते आणि बसणार तेवढंच सांगितले, साहेब 1 मिनिट. म्हटलं क्यों, क्या हो गया, नाही जरा बाजू में आइए. म्हटलं काय झालं. मला म्हणाले की मैं आपको बताना चाहता हूं कि अभी आप जो करने जा रहे हैं, म्हणजे हवाई एरियल फोटोग्राफी, एक बात पक्की मन में रखिए, किसी भी समय कुछ भी हो सकता है. आता याला मराठीमध्ये काय म्हणतात, प्रसंगावधान नक्कीच नाही. नाही, मी पुढचं वाक्य शब्द बोलू इच्छित नाही म्हणून नुसतं शुभ बोल रे म्हणतो. याच्याकडे फार लक्ष द्यायला लागतं, यांच्याकडे तर अलर्ट राहायला लागतं. तर आता ते त्याला बोलून उपयोग नव्हता, कारण त्याला मराठी कळलं नसतं. तर ठीक आहे, आणि आमची सुरुवात झाली फोटोग्राफीची. 7 कॅमेरे वापरताना मला वाटतं तो कोर्लईचा किल्ला होता. तिकडे आम्ही फिरत असताना एक पट्टा माझ्या इकडे फडफडत होता, माझं लक्ष नव्हतं. मी फोटोग्राफी करून झाल्यानंतर बघितलं तर माझा जो सीट बेल्ट होता तो सुटला होता आणि वाऱ्याचा झोत प्रचंड होता. मी त्या अधिकाऱ्याला सांगितलं की म्हटलं जरा प्लीज तुम्ही कॅमेरा पकडाल का. तो क्यों क्या हो गया. म्हटलं माझं सीट बेल्ट निघालेलं आहे. त्याची जी धाबेदण आणले तो जोर जोरात ओरडायला लागला, हॉवर हॉवर, म्हणजे पायलटला सांगायला लागलं की जागच्या जागी तुम्ही हेलिकॉप्टर स्थिर करा. तर म्हटलं ते पायलट पण घाबरले, त्यांना पाठचं काही कळत नव्हतं. तर मी त्यांना सांगितलं तुम्ही घाबरता कशाला, माझा बेल्ट मी लावतो, तुम्ही कॅमेरा तर पकडा. त्यांनी पकडला, मी बेल्ट लावला, पण त्याच्यानंतर ते जे थरथरत होते मला म्हणाले की जे आता झालं काही घडू शकत होतं, मी तुम्हाला बोललो होतो. कारण मी जेव्हा तिकडे असतो सीमेवरती वगैरे, अनेकदा असं बघितलेलं आहे की माझ्या डोळ्या देखत आतला माणूस हवेमुळे बाहेर फेकला गेलेला आहे खेचून. बापरे. अर्थात हे मी असं मानतो की शिवाजी महाराजांचा विषय, गड किल्ले, मला वाटलं नव्हतं माझ्याकडनं हे सगळं होईल, पण तेच एक तेज कदाचित पाठी उभं राहिलं म्हणून माझ्याकडनं काम झालं असं मी मानतो. क्या बात आहे. गंमत सांगतो तुम्हाला, तेव्हा आमच्याबरोबर एक कमांडो होता, कमांडो. आणि सांगू का, नाही आले ना इकडे, नसणार नाही मला माहित नाही. डॉक्टर तुम्ही त्यांना बोलवले नाहीत ना. हा मग सांग. तर ते आमच्या समोर बसले होते आणि ते हेलिकॉप्टर असं साधारण आम्ही, आपली महाराष्ट्राची रेंज आहे 4000 ते 5000 फूट म्हणजे ऍव्हरेज, त्यामुळे ऍटलीस्ट 6-7 फुटावर जायला लागतं आणि ओपन हेलिकॉप्टर. आणि उद्धवजींना सवय आहे ते कसंही सगळ्या अँगलमध्ये फोटो काढायचे, त्यामुळे ते हेलिकॉप्टर असं 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 परत सगळ्या त्या हिरट्या या सगळ्या प्रकारामध्ये कमांडो गडबडले, म्हणजे त्यांना गरगरायला लागलं, त्यांना भोवळायला लागली आणि आम्हाला जाणवलं की त्यांचं असं होतं आणि ते आमच्या समोर बसले होते. त्यामुळे पुढचा म्हणजे एक्झॅक्टली माझ्यासमोरच येते, मी डायरेक्ट त्यात आवडीत होतो त्यांच्या. त्यामुळे आम्ही ताबडतोब डिसिजन घेतलं काहीतरी करून त्यांना उतरवा आणि यांना ज्यांचं काय आतलं सगळं भडास
बाहेर काढू द्या. आणि त्यांनी तसं केलं आणि तेव्हा मला कळलं की किती अवघड प्रकार आहे. जर कमांडोची कंडिशन होते तर सामान्य लोकांचं काय. अशा परिस्थितीत त्यांनी ही सगळी फोटोग्राफी केलेली आहे. आणि एक यांचं एक गंमत सांगतो, अतिशय अप्रतिम सेन्स ऑफ ह्युमर. आम्ही नाशिक साईडचे साल्हेरचे वगैरे किल्ले केले तेव्हा पावसाळी दिवस होते, त्यामुळे सगळं ढगात होतं, त्यामुळे ढगांचे डोंगरांचे माथे दिसत नव्हते. त्यामुळे आम्हाला बराच वेळ तो साल्हेर सापडला नाही, कारण जोपर्यंत डोंगराचे माथे दिसत नाही तोपर्यंत तो डोंगर कुठला ओळखणं कोणालाही शक्य नसतं. इनफॅक्ट आम्ही त्या साल्हेर भोवतीच धिरट्या घालून, नंतर आम्हाला कळलं की साल्हेर भोवतीच धिरट्या घालून मी परत गेलो होतो. पण आम्ही जेव्हा धिरट्या घालत होतो तेव्हा 2 तास संपत आले. एक सॉर्टी असते हेलिकॉप्टरच्या, प्रत्येक सॉर्टीला 2 तास असतात. त्या 2 तासात तुमचं डिझेल किंवा काय जे काय पेट्रोल जे काय गॅस असतो तो संपतो, तो तुम्हाला भरण्याकरता परत बेसवर यायला लागतं. तर आमचा बेस होता ओझर. ओझरहून हेलिकॉप्टर उडालं होतं. 2 तास आम्ही धिरट्या घालत होतो, आम्हाला काही दिसलं नाही, कळलंच नाही कुठला आहे तो. तर आमचे कॅप्टन महाजन म्हणाले, पायलट, उद्धव साहेब हे संपलंय, फ्युएल संपलंय, जाऊया का, ओझरला जाऊया का. तर त्यांचं इमिजिएट वाक्य होतं, हो चला, आता काय सगळं नाहीतरी ओझरतच झालंय. अतिशय अप्रतिम सेन्स ऑफ ह्युमर. म्हणजे त्या परिस्थितीत सुद्धा आम्हाला हसू आलं. आणि आता आपण एरियल फोटोग्राफी बद्दल बोललो तर एक एरियल फोटोग्राफी मधलेच दुसरे नामचीन छायाचित्रकार गोपाळ बोधे हे काय म्हणतात बघूया. भारतामध्ये एरियल फोटोग्राफीची अत्यंत आवश्यकता आहे, कारण परदेशामध्ये अनेक लोक त्या राज्यांची त्या स्टेटची एरियल फोटोग्राफी करत असतात. आपल्या भारतात हा विषय जेवढा वाढायला पाहिजे एरियल फोटोग्राफीचा तेवढा वाढलेला नाही. याची कारणं अनेक आहेत, पण भारतात जे कमी करणारे लोक आहेत एरियल फोटोग्राफी त्यामध्ये उद्धवजींचं नाव अग्रेसर आहे. त्यांनी केलेलं किल्ल्यांचं एक्झिबिशन मी पाहिलं. एक्झिबिशन पाहिल्यानंतर पहिला मनात जो विचार आला की हे किल्ले ही आपली संपत्ती आहे, ती संपत्ती वाचली पाहिजे आणि एरियल फोटोग्राफीच्या माध्यमातून लोकांपर्यंत ती पोहोचेल आणि किल्ले वाचतील याचा विश्वास मला वाटतो. ही फोटोग्राफी करताना अत्यंत धोकादायक फोटोग्राफी आहे, कारण हेलिकॉप्टरला दरवाजे नसतात, हेलिकॉप्टरचा आवाज होत असतो, वाऱ्याचं एअर प्रेशर असतं, यातून फोटोग्राफी करावं लागते. आणि ही फोटोग्राफी करताना मन अत्यंत स्थिर ठेवावं लागतं आणि एकाच वेळेला एकच विषय हाताळता येतो आणि त्यातून ही फोटोग्राफी उद्धवजी करतात हे कौतुकास्पद आहे. बोधेसाहेब इकडे आलेले आहेत. बोधेसाहेब धन्यवाद. पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की स्वतः बोधेसाहेब अत्यंत उत्कृष्ट एरियल फोटोग्राफी करतात आणि त्यांची पुस्तकं सुद्धा फार सुंदर अप्रतिम पुस्तकं सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. आणि ते सुद्धा महाराष्ट्राचं हे जे काही वैभव आहे ते सर्वांसाठी त्यांनी मला वाटतं पहिल्यांदा महाराष्ट्राच्या चरणी तुम्ही दिलेले आहेत. क्या बात आहे. या मध्ये आता मी एक अजून महारथी फोटोग्राफर आणि आमचे कॉमन मित्र जगदीश माळी यांना स्टेजवर बोलावतो. ते एक स्टेजवर काय बद्दल नाही मला जगदीश काय बोलेल माहिती नाही. ते आम्हाला कोणाला माहिती नाही, त्यामुळे नमस्कार मंडळी. माईक समोर म्हणजे बोलायचं म्हणजे जरा प्रॉब्लेमच आहे. घाबरतो जगदीश, पण तुम्ही सांभाळून घ्या, काय हरकत नाही. मला तरी वाटतं हे बसा पे फोटोग्राफी जे करतात हे वेगळे दुनियातले दे आर नॉट अ कॉमन ह्युमन बिंग. मला तरी वाटतंय उद्धवजी हे मागच्या जन्मी टार्झन असावे. डायरेक्ट टार्झन केलं. कारण नेहमी बघा हे तुम्ही बघितलेलेच आहे, हे फक्त टार्झनलाच पॉसिबल आहे. कारण मी एक ग्लॅमर फॅशन फोटोग्राफर आहे. एक मिनिट जगदीश, मी टार्झन होतो की नाही मला माहिती नाही, पण ह्या जन्माची तुलना केली तर हा जगदीश जास्त नशीबवान आहे. हो हे मात्र करा. कारण ह्याची मॉडेल्स आणि माझी मॉडेल्स सांग आता कोणाचे फोटो काढले. नाही पण तुझ्याबद्दल आम्हाला हेवा वाटतोच,
म्हणजे तू ज्या प्रकारची फोटोग्राफी करतो. कारण काय मी लेडीज स्पेशलिस्ट मला म्हणतात सगळे, त्यामुळे दोघांना जरा बरं मला एक सांग, आपण एक मध्ये फार सुंदर अल्बम केला होता. हो. तू डायरेक्ट केला होतास आणि ऍक्च्युली आदित्यने अतिशय सुंदर काही कवितेचा अल्बम म्हणजे त्याचं पुस्तक आलं, उद्धवजींचे चिरंजीव, आणि त्याच्यातलं एक गाणं आम्हाला फार आवडलं, खोज नावाचं गाणं होतं, आणि त्याच्यावर अल्बम बनवला, तो डायरेक्ट केला जगदीशने. अप्रतिम अल्बम आहे. माझ्या मते त्याला प्रॉपर त्याचं मार्केटिंग झालं नाही, पण आमचं अतिशय काय म्हणतात ते आम्हाला आवडलेलं अल्बम आहे. त्या दरम्यान तिथे सगळं प्रोसेसिंग सुरू होतं, तेव्हा उद्धवजींनी जे काय त्याच्यात म्हणजे काय म्हणतात ते अगदी डिटेलमध्ये जाऊन काम केलं, तुला चांगलंच लक्षात येतं. तू त्याबद्दल काहीतरी सांग, तुला काय वाटलं की यांचं सेन्स फक्त स्टील फोटोग्राफीच नव्हे तर इव्हन कॅमेरावर काय आहे? नाही, आर्टिस्टिक मनुष्य आहे ना तो, ही हॅज टू थिंक फ्रॉम द आर्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. तर म्युझिक व्हिडिओ तुम्ही बघितले असेलच की नुसतं डान्स वगैरे त्यात असतो, पण आमचा जो म्युझिक व्हिडिओ होता, उद्धवजींनी सांगितलं की हे असं हा प्रकार काय नाही पाहिजे, कारण इट्स अ डिफरंट, टोटल डिफरंट सॉन्ग. थोडं आध्यात्मिक लेवलचं, म्हणजे आदित्यने कसं काय लिहिलं माहिती नाही, पण थोडं आध्यात्मिक वगैरे उंचीवर आणि पातळीवर जाणारं ते गाणं होतं. एज ग्रुपला, आणि त्याला उद्धवजींनी बरोबर जसं पाहिजे ते त्याला, कारण आम्हाला कोणाची तशी डेअरिंग होत नव्हती की कसं काय सांगायचं नक्की, ह्याच्यात आपण काय चुका केल्या तर प्रॉब्लेम नको वगैरे, असं सगळ्यांना जरा भीती पण वाटत होती. पण उद्धवजींनी प्रॉपरली ते सगळं गाईड केलं आणि ते अगदी पूर्ण होईपर्यंत त्यांचं मार्गदर्शन होतं, आणि खरोखर अप्रतिम अल्बम आहे तो. त्याचं जर नीट मार्केटिंग अजूनही झालं तर तो गाजेल याचं मला खात्री आहे. आहे का नाही, वी कॅन प्रोजेक्ट इट. आहे काय नेक्स्ट टाइम. तर आता तू इकडे बसतोस, इकडे बस किंवा मी स्टॉल मध्ये. चालेल. थँक्यू व्हेरी मच. हा तुझा त्याचा वेगळा. याच्यानंतर आणि एक आमचे फोटोग्राफर मित्र, त्यांचं नाव आहे कुरेशी, यांनी आम्हाला एरियल फोटोग्राफीत म्हणजे उद्धवजींना खूप मदत केली. ते काय म्हणतात आपण बघूया. नमस्ते, मैं इसरार कुरैशी बोलता हूँ. मैं मुंबई में एडवर्टाइजिंग फोटोग्राफी करता हूँ पिछले 18-20 साल से. उद्धव साहब से मेरी मुलाकात फोटोग्राफी के थ्रू हो गई, और उतने ही साल से हम लोग इंटरेक्शन करते रहते हैं, मिलते रहते हैं. मैंने उनके साथ काफ़ी फोटोग्राफी की है मिलकर. एक ख़ास बात है उद्धव साहब के बारे में कहनी है कि जब भी वो साथ होते हैं कभी इस बात का एहसास नहीं दिलाते हैं कि वो इतने मशहूर आदमी हैं, पावरफुल आदमी हैं, और हम उनके साथ हैं. वो हमको बहुत कंफर्टेबल रखते हैं और कभी ये एहसास होने नहीं देते हैं कि आप उनके साथ काम कर रहे हैं और आप बड़ा या छोटा ऐसा महसूस करें. उद्धव साहब फोटोग्राफी के बारे में बहुत पैशनेट हैं. वो जब भी फ़ोन पर बात होती है या मुलाकात होती है, हमेशा फोटोग्राफी के बारे में जानना होता है उन्हें. नई क्या टेक्निक आ रही है, फोटोग्राफी में क्या चेंजेस आ रहे हैं, उनको जानना होता है. वो बहुत बिजी रहते हैं, सब जानते हैं इस बात को, लेकिन फिर भी पता नहीं कैसे वक्त निकालते हैं और हमेशा फोटोग्राफी करते हैं. बहुत पैशनेट हैं. उनकी जो नज़र है बहुत बारीक है और चीज़ को बहुत ही आसानी से वो कंपोज करते हैं अपने पिक्चर्स. मैंने उनके साथ एरियल फोटोग्राफी भी की है और उनका जो काम है बहुत खूबसूरत है, इसमें कोई दो राय नहीं है. मेरे कहने की भी ज़रूरत नहीं है, लोग जानते हैं उसको. जब भी मुलाकात होती है हमेशा उनको फोटोग्राफी के बारे में जानना रहता है और वो हमेशा नई टेक्नोलॉजी को बहुत जल्दी और फास्ट अडेप्ट करते हैं, उसको यूज़ करते हैं, चाहे वो फिल्म टेक्नोलॉजी हो या डिजिटल हो. वो हर चीज़ से की जानकारी उनको बहुत अच्छी है और बहुत अच्छे से अपने इक्विपमेंट को इस्तेमाल करते हैं. वो क्या बात है.
तर आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो उद्धवजींची, की हा माझ्या मते एकमेव नेता असेल की ज्याला आपल्या महाराष्ट्रातला जवळजवळ प्रत्येक किल्ला नावानिशी माहिती आहे, त्याची उंची माहिती आहे आणि वर काय खाली काय त्यातल्या वास्तू काय हे पूर्ण माहिती आहे. आणि मी एक डोंगरी माणूस असल्यामुळे मला प्रचंड या गोष्टीचा यामुळे उद्धवजींबद्दल आत्मीयता वाटते. ते खूप मोठी गोष्ट आहे. आणि आता हे जे पुस्तक ते येतंय याच्यात तुम्हाला ते कळेलच त्यांनी काय काम केलं ते. तर आता जरा पुढचं थोडं सिरियस सब्जेक्टकडे येतो. सिरियस म्हणजे अजूनही आपण जंगलातच आहोत. तर तो बांधवगड वगैरे तुझ्या आवडत्या जागा, आणि तिथे तू नुसतंच फोटोग्राफी करता फिरलेला नाहीस, तर तिथे पार जंगलामध्ये घुसून मी बघितलंय बरेच वेळा काही ठिकाणी की तुझे अगदी जे फॉरेस्ट गार्ड्स म्हणजे एकदम एखाद्या छोट्याशा झोपडीत काम करणारा माणूस जो महिनोन महिने एकांतात तिकडे जंगल सांभाळत असतो, अशा माणसाची पण तुझी जवळीक असते, त्याची तू विचारपूस करतोस आणि त्यांच्याकरता तू चॅरिटेबल बरंच काही काही काम केलेलं आहेस अशा जंगलांमध्ये, आणि अँब्युलन्स वगैरे सेवा केलेली आहेस. तर तुझं याच्या मागचं हे काय, म्हणजे उद्देश काय हे सगळं करण्यामागचा? मी ज्या वेळेला जंगलामध्ये जातो, फोटोग्राफी करतो, आता बऱ्याच वर्षानंतर 1-2 महिन्यापूर्वी गेलो. मध्ये ही जी काही जाणं येणं माझं होतं ते तुटलं होतं. सुरुवातीला मी जेव्हा जात होतो तेव्हा मगाशी डॉक्टरांनी उल्लेख केला राजेश गोपाल. कानामध्ये आम्ही फिरत होतो, ते समोर बसले होते, मी जिप्सीमध्ये पाठी बसलो होतो. आणि एक तुम्हाला कल्पना यावी म्हणून मी सांगतो, आपल्याला शहरामध्ये बसून जंगलाची कल्पना पूर्ण येतच नाही. आपल्याला मॅनेजमेंट म्हटल्यानंतर आपल्या व्यवसायामध्ये कसं मॅनेजमेंट आहे ते येतं, पण जंगलात सुद्धा मॅनेजमेंट हा प्रकार असतो हे मला कानात गेल्यानंतर कळलं. आणि आम्ही फिरत असताना तिकडे एक तो फॉरेस्ट गार्ड होता, अंगावरची घोंगडी घेऊन बसलेला आणि कापत होता दिवसा. तर त्या राजेश गोपालनी असंच विचारलं, अरे इसका इलाज किया की नहीं? तर तुला हाँ साहब किया, अभी डॉक्टर के पास लेके जाना है, देखेंगे कैसे लेके जाने का. तर मग गाडी सुरू झाल्यानंतर म्हटलं क्या हुआ है इसको? तो नहीं लगता है मलेरिया हुआ है. म्हटलं आता इलाज कहाँ करेंगे? नहीं वो तो मांडला जाना पड़ेगा. मांडला म्हणजे कानापासून मला वाटतं 40 का 45 किलोमीटर दूर. बापरे. कैसे जाएंगे? देखेंगे, रस्ते पे जाएंगे, गाडी रोकने की कोशिश करेंगे. कोणी लिफ्ट दिली तर हा माणूस डॉक्टरपर्यंत जाणार. तिकडे गेल्यानंतर डॉक्टर तेव्हा असला तर त्याची तपासणी होणार, औषध असलं तर औषध मिळणार आणि तो बरा होणार. आणि तो विषय मला कुठेतरी भिडला. मी विचारला की इकडे तुम्हाला जवळपास डॉक्टर नाही का? तुला डॉक्टर इकडे कुठेच नाहीये. पुढे जाऊन मग विचारलं इकडे नेहमीचे कोणते रोग इकडे होतात? तर मलेरिया आहे, टायफॉइड आहे, कावीळ आहे. नीट जर का विचार केला तर आताही ज्या काही जाहिराती चाललेल्या आहेत, सेव्ह टायगर, कानामध्ये साधारणतः एका वाघाची जी काही टेरिटरी म्हणतो ती 25 स्क्वेअर किलोमीटर, आणि त्या 25 स्क्वेअर किलोमीटरमध्ये एक फॉरेस्ट गार्ड असतो. त्या वाघावरती साधारणतः लक्ष ठेवायला की हा वाघ साधारणतः याची हालचाल कशी चाललेली आहे, दिसला की नाही, किती दिवस दिसला नाही, काय करतोय, आजारी आहे का, त्याला काय लागलंय का, हे नुसतं तो बघणार. आणि मग हे पाहत असताना त्या पूर्ण दिवसाचं ठीक आहे, पण रात्र झाल्यानंतर मी असं म्हणतो की आपल्याला मुंबईमध्ये डोळे बंद केले तरी रात्री दिसू शकेल, एवढा उजेड असतो. पण कान्हा या जंगलामध्ये रात्रीचे डोळे अगदी जेवढे उघडता येईल तेवढे उघडे करून जरी बघितलं तरी काही दिसत नाही, एवढा काळोख असतो. कारण आतमध्ये इलेक्ट्रिसिटी तर नाहीच, दिवा पण तसा काही नाहीच, मेणबत्ती वगैरे तरी काय होणार. आणि मग त्या चौकीमध्ये या अनेकदा मी चौक्या बघितल्या आहेत, नुसत्या म्हणजे आपल्या इथल्या झोपड्या तरी बऱ्या. अच्छा. आणि त्या कायम होतात, हे विशेष आपल्याकडच्या, ते तिकडे कायमही होत नाहीत. झावळ्या बिवळ्या लावून एखादी चौकी केलेली आणि त्याच्यात तो माणूस बसतो. आणि त्या किर्र काळोखामध्ये शेवटी जंगल आहे, भीती ही माणसाला वाटणारच. ती भीती वाटू नये म्हणून दारू पित राहणार. आणि मग त्या म्हणजे दारू पित राहणार, त्याच्यामध्ये मग ते विंचू असतील, साप असेल, किडे मकोडे, डास, मलेरिया होतो, आणखीन काय काय होतं, मग टायफॉइड होतो. आणि मग ह्याचा सगळ्याचा परिणाम म्हणजे शेवटी कावीळ, आणि कावीळ झाले का तो माणूस गेला. मग मी विचार केला की या लोकांना आपण उपचार केले पाहिजेत. मग पुढच्या वेळेला मी डॉक्टर दीपक सावंतांना घेऊन गेलो, त्यांच्यासोबत 5-1 लोकांची आम्ही टीम घेऊन गेलो डॉक्टरांची. आणि तेव्हा सुद्धा एक असं घडलं की तेव्हा दिग्विजय सिंग मुख्यमंत्री होते मध्य प्रदेशचे. त्यांनी मला नागपूरवरनं हेलिकॉप्टर दिलं होतं जंगलात यायला. मी गेल्यानंतर तिथले पोलीस, एसपी वगैरे वगैरे जे मोठे अधिकारी होते सगळे होते. सगळ्यांनी सलामी वगैरे म्हणजे
आगत स्वागत केलं आणि मग निघाले. दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला म्हणजे आम्ही त्या दिवशी संध्याकाळी कॅम्प केला, दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही जंगल फिरून आल्यानंतर कॅम्प सुरू केला तेव्हा मी बसलो होतो, डॉक्टर तर सगळ्यांची तपासणी करत होते आणि औषधोपचार करत होते. एक पोलीस आला आणि म्हणाले की एसपी साहेब मिलना चाहते. तर म्हटलं तर एसपी साहेबला काय झालं की कॅम्प घ्यायला परवानगी आहे नाहीये. म्हटलं बोलाये. ते एसपी आले आणि मला सॅल्यूट ठोकून उभे राहिले. म्हटलं काय झालं. मला म्हणाले साहब कल आप आ गए मैं था. म्हटलं मी बघितलं तुम्हाला. आपके साथ वो एक बडा बक्सा उतरा, एक मोठा बॉक्स होता माझा. मला असं वाटलं की म्हणे रात्री तुमचं सुद्धा बहुतेक दारूकाम चालणार आणि म्हणून मी संध्याकाळीच गायब झालो की काय झाले गडबड. तर मी नव्हतो इकडे, रिपोर्टमध्ये लिहायला बरं, कारण मी तिकडे स्टेट गेस्ट होतो, माझ्या विरुद्ध काय लिहिणार ते, म्हणून ते लापता झालेले. आणि म्हणून काल रात्री काय काय घडलं हे विचारायला मी फोन केला तेव्हा मला कळलं की त्या बॉक्समधनं दारूच्या नाहीत तर औषधाच्या बाटल्या निघाल्या. हो क्या बात. आणि म्हणे आजपर्यंत इथे एवढी लोक येऊन गेली पण कोणी हा विचार केला नव्हता. तुम्ही हा पहिल्यांदा केला म्हणून मी खास तुम्हाला पुन्हा एकदा सॅल्यूट मारायला आलो. क्या बात. आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की हा अनुभव डॉक्टरांना पण आलेला आहेच की आम्ही निघताना तिथल्या सगळ्या फॉरेस्ट गार्डच्या डोळ्यामध्ये पाणी होतं आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितली की डॉक्टर साहेब आप पहिले डॉक्टर है की तुम्ही म्हणे आमची नाडी वगैरे तपासून आम्हाला चेक करून औषध दिलं, नाहीतर म्हणे पोट दुखतंय डोकं दुखतंय असं एवढं लांबून विचारतात आणि औषध घेऊन मोकळे होतात. तपासणी हा भागच नाहीये. आणि मग त्याच्या पुढे जाऊन जेव्हा मी ते माझ्या मनामध्ये होतं की यांना हॉस्पिटल किंवा डॉक्टरांपर्यंत जायला गाडी नसते, मग आम्ही असं ठरवलं आणि नुसतंच ठरवलं नाही तर एक अँब्युलन्स बांधवगडच्या जंगलामध्ये दिली. ती आज सुद्धा तिथल्या फॉरेस्ट गार्डसाठी तिची सेवा चालू आहे. क्या बात. आणि तिचे खरोखर त्याचा उपयोग आहे. आणि हे जसं मध्य प्रदेशमध्ये केलं तसंच मेळघाटमध्ये सुद्धा केलं. मेळघाटमध्ये सुद्धा एक अँब्युलन्स दिली. अच्छा. आणि खरं म्हणजे डॉक्टर तो मेळघाटचा अनुभव तुमचा तुम्हीच सांगितलेला जास्त चांगला आहे. तर तुम्ही गेला होता आणि ते संपूर्ण लोक कसे आले ते तुम्ही तेवढा एक अनुभव सांगा. मेळघाटमध्ये साहेबांनी पाठवलं होतं, कुपोषणाचे बळी चालले होते. मी आणि आमचे जिल्हा प्रमुख सुधीर सूर्यवंशी दोघं जण 6-6:30च्या आसपास अशा एका गावातून निघत होतो. लाईट नव्हती गावामध्ये आणि समोरून जीपच्या लाईटच्या, आमच्याकडे जी गाडी होती त्याच्या लाईटच्या प्रकाशामध्ये एवढं दिसत होतं की काही लोक चालत येत होती. 100-150 बायका, तेवढेच पुरुष, काखोटीला मारलेली लहान मुलं, हातात घेतलेली मुलं, अशी ती आली. जवळ आली. सुधीर सूर्यवंशी थोडेसे घाबरले. ते म्हणाले की हा रात्रीचा आदिवासी भागामध्ये एवढा मॉब चालून येतोय, आपलं काय चुकलं का. मी त्यांना म्हटलं थांबा बघूया काय म्हणतात ते. सगळे आजूबाजूचे आमच्या बरोबर जे होते ते आम्हाला जवळ असं कॉर्डन करून उभे राहिले आणि पुढे येत होता मॉब. मी म्हटलं आपणच पुढे जाऊया म्हणून आम्ही गेलो. एक बाई पुढे आली आणि तिने आपल्या हातात घेतलेलं मूल जे होतं 3-4 महिन्याचं मूल असेल, तिने माझ्या पायावर ठेवलं आणि तिने सांगितलं आपके साहब को बोलना, म्हणजे उद्धव साहेबांना जाऊन सांगा तुम्ही, आपके साहब को बोलना कि अगर एम्बुलेंस आप यहां से लेके जाएंगे तो हमारी लाश यहां से जाएगी. त्यांचा काहीतरी गैरसमज झाला होता की आम्ही ती अँब्युलन्स घेऊन जायला आलो आहोत, ही अँब्युलन्स आम्ही कोणाकडे ते दुसऱ्याला देणार आहोत असा त्यांचा गैरसमज झाला होता. म्हटलं ऐसा क्यों आप कहते हैं. नहीं, ये बच्चा है ना, ये आपके साहब की बदौलत जिंदा है, नहीं तो ये कभी का मर जाता था. आणि खरोखरच तो प्रसंग असा होता की एक अँब्युलन्स काय 5-7 लाखाची 10 लाखाची अँब्युलन्स, पण त्यांनी शेकडो जीव, कुपोषित बालकं वाचवली होती. ते केवळ उद्धव साहेबांच्या या दूरदृष्टीमुळे. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. आता थोडं अजून सिरियस सब्जेक्टकडे, म्हणजे राजकारण. मला वाटतं सगळ्यात लाईट सब्जेक्ट आहे. आता तुला लाईट आहे. कारण मला असं वाटतं की ही घटना बघितली त्याच्यानंतर एकूणच जर का बघितलं महाराष्ट्राची परिस्थिती
तर त्याचं गांभीर्यच कोणाला कळलेलं नाहीये. आणि राजकारण मी एवढ्यासाठी बोललो की हलकं फुलकं आहे की आता राजकारणावरती वळतच असशील तर मग नावानिशी बोलायला पाहिजे. आपण बघितलेलं आहे की महागाईवरती बोलताना सुद्धा मंत्री कसे होते. हे आपले सत्ताधारी जर का असे असतील तर लोकांच्या घरामध्ये दिवे कसे पेटणार. आता मला सांग की तू पण काही उपक्रम राबवलेस किंवा काय म्हणतात निवडणुकीच्या आधी. फॉर एक्झाम्पल मी मुंबईकर किंवा ULC किंवा चालते वाद आंदोलन किंवा कुपोषणाचे बळी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, याचा तेवढा पाहिजे तसा निवडणुकीच्या निकालांवर इफेक्ट का झाला नाही असं तुला वाटतं? याची कल्पना अजूनही थोडीशी अवघड आहे येणं. परंतु एक गोष्ट निश्चित की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मुंबईच्या बाहेर ग्रामीण भागामध्ये शिवसेनेला खरोखर चांगलं यश मिळालं. संपूर्ण देशामध्ये अनेक जण मातब्बर लोक सुद्धा पराभूत होत असताना शिवसेनेला 11 जागा मिळाल्या. मग नेमकं असं काय घडलं की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या विभागातून यश मिळालं होतं तिकडे शिवसेनेला अपयश आलं. आता मी काही बोललो तर माझ्याकडे पुरावा तसा काहीच नाहीये. हे नुसतं एक सगळेजण म्हणतील की गिर गया तो भी टांग ऊपर. तर म्हणून मला आता त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, पण ह्या विषयाच्या खोलात गेलं पाहिजे. पैशाचा वाटप कसा होतो, दारूचा वाटप कसा होतो, हे सगळं दुर्दैव आहे. आणि मग त्यावेळेला तो क्षण असा असतो की लोक कदाचित विचार करत असतील की अरे हे म्हणतायत उद्या निवडून आल्यानंतर करतायत, पण आज माझी चूल बंद आहे की आज तरी पेटते. ठीक आहे, आजचा दिवस गेला, उद्याचं उद्या बघू. कारण तुझे जे उपक्रम जे राबवले होते का, ज्या सगळं केलं होतं त्या खरोखर सिरियस सब्जेक्ट्स आणि त्याला खरोखर दाद मिळत होते लोकांना. एकही विषय असा ठेवला नव्हता आणि तो एवढ्यासाठी केवळ राजकारण म्हणून नाही तर गप्प बसून हे बघू शकत नाही. आपण इकडे बसलोय, जेवतो आहोत आणि जेवताना बातमी आपण वाचतो की शेतकऱ्याच्या आत्महत्या. अरे ज्याच्यामुळे आपल्या पुढ्यामध्ये पानामध्ये अन्न येतंय तो अन्नदाता आत्महत्या करतोय आणि आपण शांतपणाने जेवू कसे शकतो. ही जी काही टाचणी लागते ना, त्या टाचणीतून हे सगळं मी केलं. त्याचंच कारण आहे का की तू एका फोटोग्राफरचा नंतर सामनाचा संपादक